जय श्रीराम भावना. आज आपला चेस्ट आणि ट्रायसेप्ससाठी तर आपल्या भावना फर्स्ट मिल तर काही झालं नाही. आपलं फर्स्ट क्रेटिन तर घेऊन झाले. तर भावना आपलं बाय क्रेटिन मीटिंग घेऊन झाले, आवरून सुद्धा झाले. तर फर्स्ट आपण मंदिराचे दर्शन, त्यानंतर लगेच आपण जिमला सुद्धा निघू. तर भावना आपलं बाहेर जस्ट महादेवाच्या मंदिरात दर्शन ते झालं. आता आपण डायरेक्ट जिमकडे निघू. तर भावना 60 के जे आता आपलं बॉडीचं वेट आहे. तर भावना आपण बायच्या जिमला तर आलो आहे. तर आज आपलं चेस्ट आणि ट्रायसेप्स स्टार्टिंगला आपण सगळं वॉर्मअप करून घेऊ. त्यानंतर लगेच आपण चेस्टचे सगळे वर्कआउट चालू करू. तर भावना आपलं पूर्ण वॉर्मअप तर झालं. आता आपण सगळे चेस्टचे वर्कआउट करून घेऊ. तर भावना आपलं चेस्टचे पूर्ण वर्कआउट तर झालं. आता आपण सगळे ट्रायसेप्सचे वर्कआउट्स करू.
तर भावना आपल्या बाई ट्रायसेपच्या 5च्या 5 वर्कआउट झाले 3 सेट 15 to 20 रेपिटेशन. तर भावना आपल्या बाई फुल वर्कआउटचं झालं आहे दादा. आता आपण फर्स्ट घरी निघू. तर भावना आपल्या बाई जस्ट फर्स्ट मिल सुद्धा झालं ज्यात की आपण उपमा खाल्ला आहे. त्यात आपल्याला 15 to 20 ग्राम प्रोटीन तर भेटून. हा आणि आज आपला पाऊस भराचं पूर्ण वातावरण झालं आहे. तर भावना एकदा आपलं पावसाळं सुद्धा चालू झालं आहे. त्यात वातावरण बाई सकाळ सकाळ काय दिवस वाटतं आज पावसाच पडणार आहे. तर भावना आपलं फर्स्ट मिल तर झाले थोड्या टाईम नंतर तसं आपण सेकंड मिलसुद्धा खाऊन घेऊ. तर भावना आपलं बाई जस्ट सेकंड मिलसुद्धा झालं. सेकंड मिलमध्ये आपण बाई मुगाचा भात प्लस शेवची भाजी आणि 3 चपात्या ज्यात की पूर्ण सेकंड मिल म्हणून 40 to 45 ग्रामचं आपलं तर सेकंड मिल झालं. आता थोड्या टाईम नंतर थर्ड मिलसुद्धा खाऊन घेऊ. तर भावना आपलं पाहिजे जस्ट थर्ड मिलसुद्धा झालं. थर्ड मिलमध्ये आपण परत जे सेकंड मिल्सला खाल्लेलं ते परत आता आपण खाल्लं आहे ज्यात की सेम प्रोटीन असणार आहे आपलं 40 to 45 ग्राम प्रोटीनचं मिल आपलं झाले. तर आता थोड्या टाईमनंतर आपण आपलं फोर्थ मिलसुद्धा खाऊन घेऊ. तर भावना आपलं बाई लास्ट मिल जे की आपलं फोर्थ मिल झालं आहे ज्यात की आपण परत आपलं मूग राईस प्लस शेवची भाजी आणि 3 चपात्या ज्यात की 45 म्हणजे 3 मिल्स आपले 45 ग्रामचे झाले. अँड आपलं फर्स्ट मिल उपमा जो की 20 ग्रामचा झाला 155 ग्राम प्रोटीन. तर भावना असं ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू डायरेक्ट उद्देश ब्लॉगमध्ये.